ओके. सेंगेज ग्रॅव्हिटेशनचे डाऊट्स माझ्याकडे एवढेच डाऊट्स आले आत्तापर्यंत, त्याचं सोल्युशन सांगतोय मी. टू बिगिन विथ सिक्स्थ सेंगेज ग्रॅव्हिटेशन एक्सरसाइज पेज नंबर 587. ओके. सिक्स्थ, if radius of earth were to shrink by 1%, its mass remaining the same, the acceleration due to gravity on earth's surface would. काय आहे acceleration due to gravity चा फॉर्म्युला? स्मॉल g इक्वल टू gm बाय r स्क्वेअर ना. अर्थच्या सरफेसवर असा असेल ना, कॅपिटल आर. कळतंय? ओके. म्हणजे काय थोडक्यात, मास कॉन्स्टंट आहे, g कॉन्स्टंट आहे, r चेंज होतोय, म्हणजे g डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर ना. म्हणजे काय आहे, g इनिशियल g2 इक्वल टू r2 स्क्वेअर बाय r1 स्क्वेअर. इथं काय झालं, r2 किती झालं, 1% ऑफ श्रिंक झालं ना 1%नी. म्हणजे किती झालं, दिस बिकम्स 0.99 टाइम्स r1. 1% कमी झालं. हे कसं कळतंय का? r2 काय झालं, r1 जे होतं त्या r1 पेक्षा 1% कमी ना. कळतंय का? 1% कमी. 1% म्हणजे 1/100 ना. हे किती होतं, हे 99/100 ना, म्हणून असं आलं ना. कळतंय? ओके. तुम्हाला हे सबस्टिट्यूट करायचंय. काय करता येतं, जी इनिशियल असं करतो मी, g2 बाय g1 इज इक्वल टू, उलटा ह्याचं रेसिप्रोकल घेतो. r1 स्क्वेअर वरती येईल ना आता, r1 स्क्वेअर अपॉन 0.99 r1 स्क्वेअर. r2च्या ठिकाणी हे सबस्टिट्यूट केलं, हे कट झालं. अच्छा, ह्याचं ब्रॅकेट स्क्वेअर असणार ना. हा ओके. म्हणजे हे काय झालं, 1/0.99 चा होल स्क्वेअर. कळतंय का? अच्छा, आता मला चेंज इन जी काढायचं आहे, म्हणजे डिव्हिडंडो घ्या. g2 मायनस g1 अपॉन g1 हा झाला ना चेंज इन जी अपॉन ओरिजिनल जी. कळतंय का? हे 1 मायनस 0.99 स्क्वेअर बाय 0.99 स्क्वेअर, आणि हिला 100 ने मल्टिप्लाय केलं, तुम्हाला पर्सेंटेज चेंज इन जी मिळेल. हे सिम्पल आहे ना. हे आपण नवीन काय करतो याच्यात, ह्याच्यात एक सिम्पल मेथड पण आहे. ही आहे, ही दिस इज अ रुटीन मेथड. सिम्पल मेथड आहे, शॉर्टकट म्हणता येईल तुम्हाला. टेक इट एज अ शॉर्टकट. पण हा शॉर्टकट तेव्हाच काम करतो जेव्हा हा जो काही चेंज आहे तो 5%च्या खाली असतो. इट इज लेसर दॅन 5%. आता किती चेंज आहे, 1% आहे ना. त्यामुळे दिस कॅन बी अप्लाइड. कसं करता येईल, हे बघा. g इज इक्वल टू इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल 1/r स्क्वेअर ना, कॅपिटल आर स्क्वेअर. कळतंय? मी दोन्हीकडचा लॉग घेतला. नॅचरल लॉग ऑफ g इज इक्वल टू -2 टाइम्स नॅचरल लॉग ऑफ r. असं लिहू का? हे कुठनं आलं, हे r स्क्वेअर वरती गेलं की r⁻²- होतं, आणि लॉग घेतलं की -2 खाली येतं ना. माहिती आहे आपल्याला. लॉग ऑफ x⁻a इज इक्वल टू a लॉग ऑफ x ना. हे सर न, त्याच्यावर -2 असं घेतलं मी. अच्छा, ठीक आहे. पुढे बघा, ह्याचा डिफरन्शिएशन जर केलं तर मला काय मिळेल, डेल्टा जी किंवा dg अपॉन जी. डिफरन्शिएशन ना, नॅचरल लॉग ऑफ x डी बाय dx काय असतो, 1/x असा असतो ना. ओके. म्हणून हे 1/x लिहिलं, -2 टाइम्स नॅचरल लॉग ऑफ r. ह्याचा डिफरन्शिएशन किती होईल, dr अपॉन r. हे dg काय असतो, स्मॉल चेंज इन जी. dr काय असतं, स्मॉल चेंज इन रेडियस. ओके. आता ह्याच्यामध्ये म्हणूनच सांगतो तुम्हाला, 5% पेक्षा खाली जोपर्यंत एरर असतो तोपर्यंत ही मेथड चालती. ह्याचं म्हणायचं कारण हेच आहे, जर चेंज इन r इज व्हेरी लेस, विच इज 5% च्यापेक्षा कमी असेल, तर मला काय लिहिता येतं, आय कॅन से -2 टाइम्स dr. आय कॅन राईट एज डेल्टा आर. dr मला कसं लिहिता येतं, आय कॅन राईट dr एज डेल्टा आर. व्हॉट इज डेल्टा आर, मोठा चेंज, dr छोटा चेंज. अरे पण मोठा चेंज छोटा चेंज सारखाच असतो ना, कारण 5% पेक्षा कमी झालेलं आहे. त्यामुळे छोटा आणि मोठा, म्हणजे मोठा चेंज पण छोटा चेंजच आहे. कळतंय? हा, जर ह्याच्यामध्ये समजा या रेडियसमध्ये समजा 10% चेंज झाला, 10% चेंज झाला, हा, तर मला हा शॉर्टकट वापरता येणार नाही. मग त्या केसमध्ये असं लॉंग कटच करावं लागेल. ओके. आता कसं करणार सांगा, dr बाय r इज इक्वल टू डेल्टा जी बाय जी. ओके. हा पर्सेंटेज चेंज इन r आहे, तो किती आहे, पर्सेंटेज चेंज किती आहे, श्रिंक 1% ने श्रिंक झाली ना. म्हणजे आय कॅन राईट दिस एज 1
बाय 100 म्हणा, 1/100 आणि मायनस होतो कारण ते श्रिंक झालं, कमी झालं. ओके, म्हणजे काय झालं हे 2/100, 2/100 सॉरी. ओके, हा काय झाला डेल्टा जी बाय जी, ह्याला 100 ने मल्टिप्लाय करा, मग तुम्हाला पर्सेंटेज एरर चेंज मिळाला. किती पर्सेंटेज चेंज? मायनस नॉट मायनस 2 टाइम्स प्लस 2 टाइम्स ना, प्लस 2%. कळत आहे? म्हणजे किती इन्क्रीज झाला? जी 2% वाढला, प्लस आहे लक्षात घ्या. कळत आहे? प्लस काय? कारण इथे मायनस आहे ना, श्रिंक झाला म्हणून. लक्षात घ्या. हे असे प्रॉब्लेम तुम्हाला आढळले नाही पाहिजेत ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त असे रिलेशन आहेत, त्यातलं हे वाढला तर हे काय होणार, हे कमी झालं तर हेचं काय होणार, हे वाढलं तर हे काय होणार, हे असे रिलेशनवाले प्रॉब्लेम्स आहेत ना, ते तुम्हाला ते यायला पाहिजेत. मी तुम्हाला लॉंग कट सांगितलं, हे पण हे सॉल्व्ह करणं किती घाणेरड आहे, किती घाणेरड आहे. कळतंय? त्यामुळे हे लॉंग कट पेक्षा जेव्हा म्हणून सांगतो, जेव्हा तुम्हाला एरर 5% खाली असतो तेव्हा इट इज ऑलवेज बेटर टू यूज द शॉर्टकट. कळतं का? ठीक. 6वा झाला प्रॉब्लेम, सॉरी. देन 12वा, देअर कम्स 12th प्रॉब्लेम. 12वा प्रॉब्लेम म्हणतोय, लेट द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ G1 ॲट अ हाईट h1 अबव अर्थ सरफेस, G2 ॲट डेप्थ h बिलो द अर्थ सरफेस इफ G1 इक्वल टू G2. G1 बघा, हा ग्राफ बघा, असा आहे ना ग्राफ, जीचा ग्राफ. ओके, तर त्याने काय म्हणलेलं आहे, G1 इक्वल टू G2 ना. ओके, म्हणजे बेसिकली असं आहे ना हे, दिस इज G1 द सेम इक्वल टू G2 इक्वल टू काय ते GH किंवा GD वॉट एव्हर. हा, G1 काय आहे, ऍट हाईट h वर आहे, म्हणजे हे झालं G1 ऍट हाईट h, हे झालं रेडियस r, हा स्मॉल r ना, आणि G2 ऍट डेप्थ d, डेप्थ d. तुम्हाला याच्यावरनच कळायला लागलंय. तर h लेस दॅन h इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन r अँड d स्मॉल दॅन r. ह्याची काय, याची गरजच नाही. एक तुम्हाला सिंपल सांगतायत, बरं ठीक आहे, रिलेशन विचारलंय. ओके, देन काय करता येईल, लक्षात घ्या, GH इक्वल टू GD ना, ह्याला आपण GH ला G1 म्हणलेलं आहे आणि GD ला G2 म्हणलेलं आहे. इट्स ओके. मला सांगा GH चा फॉर्म्युला काय हाईटचा, जेव्हा h नेग्लिजिबल असतो तेव्हा फॉर्म्युला, जुगाडवाला फॉर्म्युला तुम्हाला म्हणलं मी, तो किती असतो, G1 मायनस 2h बाय r ना, इज इक्वल टू डेप्थवाला 1 मायनस d बाय r. कळतंय का? हा, तर तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. ह्याच्यापेक्षा अजून सिंपल काय असू शकतं. तर हे तुम्ही एकमेकांना असं कम्पेअर करा. कम्पेअर केलं तर काय होईल, 2h इक्वल टू d डायरेक्ट कम्पेअर करा ना, म्हणजे 2h इक्वल टू d आन्सर. तिसरा ऑप्शन. कळतंय? याची गरज पडली नाही मला, दुसरा प्रॉब्लेम आहे असं वाटला म्हणून मी ड्रॉ केला. याची गरज पडली नाही, डायरेक्ट हे क्वेश्चन लिहा आणि यू गेट युअर आन्सर. झालं 12. त्यानंतर 15, 15 म्हणतोय प्रॉब्लेम, सपोज द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट अर्थ सरफेस इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍट द सरफेस ऑफ मास, ऍट द सरफेस ऑफ मास इज 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. A 60 kg passenger goes from Earth to Mars. अच्छा, ते मार्स नाही, मार्स आहे. बर. In a spaceship moving with constant velocity, neglect all the other objects in the sky. Which part of the figure best represents the weight of the passenger as a function of time? बघा, एक तुम्हाला लॉजिक सांगतो या प्रॉब्लेमचं. हे बघा, इथं एक मास कॅपिटल एम म्हणू, इथं स्मॉल एम म्हणू. कळतंय का? ओके, आता ह्याला अर्थ म्हणा, ह्याला मार्स म्हणा, आणि ह्याच्यामध्ये काहीतरी सेंटर टू सेंटर यांचं डिस्टन्स काहीतरी डी आहे. बरं, तर जेव्हा एखादा ऑब्जेक्ट म्हणा स्मॉल एम, बरं ह्याला स्मॉल एम म्हणलंय का, बरं ठीक आहे, एखादा ऑब्जेक्ट काहीतरी आहे. बरं, आपण आता ह्याला असं करू, ह्याला M1 म्हणू, ह्याला M2 म्हणू आणि ह्याला स्मॉल एम म्हणू. ठीक आहे. हा स्मॉल एम मास जर इकडनं इथं चालला आहे, स्पेसशिप आहे, इकडनं चालली आहे, तर त्यांनी विचारलंय ह्याच्यावर नेट फोर्स कसा लागतो ते काढा. बरं, मला एक सांगा, असं
कमीत कमी एक जागा तर अशी येईल ना ज्या ठिकाणी काय होईल, या मासवर जो फोर्स अर्थने जितकी खेचतीये, जितका मार्स खेचतोय, तो फोर्स एकमेकांना बॅलन्स करेल. असं एक तर जागा येईल. समजा हे जागा डिस्टन्स एक्स वर आहे समजा. तर मला सांगा या एक्सच्या याला दोन्ही फोर्सेस एकमेकांना बॅलन्स करतील ना. मग त्या एक्सला मी कसं लिहू शकतो, जी m1 m बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू जी m2 m बाय डी मायनस एक्स होल स्क्वेअर असं लिहू का मी याला. बरं मग काय काय कट होईल, जी एम कट होईल. मग काय आलं मला, एक्स इज इक्वल टू डी मायनस एक्स असं लिहू, हे रूट m1 बाय m2 असं लिहू का, रूट m1 बाय m2 असं लिहू का. बघा हा काहीतरी कॉन्स्टंट असणार आहे, काहीतरी कॉन्स्टंट मास दिलेलं आहे 40 kg 50 kg 100 kg काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, नो प्रॉब्लेम. आता मला सांगा हे इक्वेशन जे आहे, हे इक्वेशन सॉल्व्ह जर केलं तर बेसिकली काय येईल, एक्स तुम्ही सगळं एक्स इथं घेतलं तर काय होईल, हे आत मल्टिप्लाय केलं ना, m+1 इथं आलं म्हणजे काय होईल 1 प्लस रूट m1 बाय m2 असं इथं काहीतरी येईल इज इक्वल टू डी रूट m1 बाय m2 असं काहीतरी येईल ना. हे म्हणजे ही अख्खी व्हॅल्यू जर खाली डिवाइड केली तर मला एक्सची व्हॅल्यू मिळेल. कळतंय. आता मला सांगा एक्सची व्हॅल्यू तर एकच व्हॅल्यू येईल नाही, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं तर एक्सला 2 व्हॅल्यू आले असतं, पण हे इक्वेशन क्वाड्रॅटिक नाहीये, लिनियर इक्वेशन आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू एकच असणार आहे, एकच. म्हणजे या अख्ख्या 2 प्लॅनेट्सच्या मध्ये अशी एकच जागा असणार आहे ज्या ठिकाणी ह्याच्यावरचा नेट फोर्स 0 होणार आहे. बघा मग तिन्ही ग्राफ, हे जे काही ग्राफ दिलेले आहेत ह्याच्यात तर असा एकच ग्राफ आहे, ग्राफ सी, जो फक्त एकदाच 0 होतोय. ए तरी असणारच नाही, तर ए 0 होतच नाही कुठं, बी पण असणार नाही, बी 0 होतच नाही, पण 0 व्हायला पाहिजे मध्ये कुठंतरी एका ठिकाणी. ओके, डी जो ग्राफ आहे तो 2दा 0 होतोय. बघा ना, दोनदा तो 0 ला कट होतोय. कळतंय. इथं तर एक्सची व्हॅल्यू तरी एकच आहे, 2दा होणं शक्यच नाही, म्हणून त्याचा आन्सर सी आहे. कळतंय. या लॉजिकने सॉल्व्ह करायचं, तुम्हाला बाकीच्या डेटाची काही गरजच नाहीये. कळतंय का. पुढे हे झालं 15. त्यानंतर आहे 22. लेट्स सी 22 काय म्हणतंय. 22 आहे अ प्लॅनेट इज मुव्हिंग इन अन एलिप्टिकल ऑर्बिट. ओके, इफ T, V, E, L स्टँड रिस्पेक्टिव्हली फॉर इट्स कायनेटिक एनर्जी. बर, कायनेटिक एनर्जीला तिने टी म्हणलेलं आहे. बर, इट्स ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे UG ला व्ही म्हणलेलं आहे. बर, टोटल एनर्जीला ई म्हणलेलं आहे. बर, ठीक आहे. आणि काय म्हणलंय, अँड अँग्युलर मोमेंटमला एल म्हणलेलं आहे. ओके, एल म्हणलंय. ठीक आहे, असं आहे. तर अबाउट द सेंटर ऑफ फोर्स. ओके, ठीक आहे. देन T is conserved, V is conserved, E is conserved, magnitude of L is conserved, but its direction changes continuously. बघा इथं कसं असणार आहे, कायनेटिक एनर्जी. मला सांगा कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व राहणार का. तो कसा फिरतोय, एलिप्टिकल ऑर्बिट आहे ना. आठवा इलेक्ट्रिक तुम्हाला शिकवलंय मी एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये काय होतं, जेव्हा हा जवळ येतो तेव्हा त्याचा ओमेगा वाढतो आणि लांबचा ओमेगा कमी असतो ना. तुम्हाला सांगितलं नाही. बघा, जवळचा ओमेगा कमी झाला, जवळचा ओमेगा वाढला म्हणजे ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर ना. व्ही बाय आर हे डिस्टन्स. कळतंय का तुम्हाला. म्हणजे कायनेटिक व्ही वाढली ना, ओमेगा वाढला म्हणजे व्ही वाढली. व्ही वाढला म्हणजे ह्याचा इथली कायनेटिक एनर्जी वेगळी, इथली कायनेटिक एनर्जी वेगळी, इथली कमी असणार आहे, इथली जास्त असणार आहे. हे तुम्हाला कळतंय का सांगा मला. तुम्हाला हे कळलं ओमेगा कसा वाढला आणि ओमेगा कसा कमी झाला, तर तुम्हाला कळलं की कायनेटिक एनर्जी तर कॉन्स्टंट राहत नाही. ओके, तर पहिला ऑप्शन तर नाही. बरं, व्ही ऑलवेज पॉझिटिव्ह. व्ही म्हणजे काय आपलं UG पोटेन्शियल एनर्जी. काय असतं पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, मायनस
Gmm/r ना. बघा पोटेन्शियल एनर्जी ग्रॅव्हिटेशन मध्ये पोटेन्शियल एनर्जी कधीही निगेटिव्हच असणार, हे लक्षात घ्या. का? जर ही पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह झाली ह्याचा अर्थ तो ऑब्जेक्ट रिपेल करेल, अट्रॅक्ट करणार नाही. कळतंय? ह्याचा ही पॉझिटिव्ह झाली एनर्जी म्हणजे काय, दोन मासमध्ये रिपल्शन झालं तर ग्रॅव्हिटेशन मध्ये रिपेल एकमेकांना करतच नसतात. ग्रॅव्हिटेशन मध्ये ऑलवेज देर इज अट्रॅक्शन. तुम्हाला हे सारखं सांगत आलोय. त्यामुळे व्ही कधीच पॉझिटिव्ह नसणार, व्ही इज ऑलवेज निगेटिव्ह पाहिजे. हे म्हणजे दुसरा ऑप्शन इनकरेक्ट आहे, बरोबर नाहीये. तिसरा बघा, ई इज ऑलवेज निगेटिव्ह. ई म्हणजे काय, टोटल एनर्जी. येस, आठवा टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय होता? टोटल एनर्जी होती -Gmm/2r अशी होती ना टोटल एनर्जी. आठवा, हे सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजेत. ही ऑलवेज निगेटिव्ह आहे, लक्षात घ्या. टोटल एनर्जी 0 होणं म्हणजे एखादा ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटीतनं मुक्त होणं. टोटल एनर्जी पॉझिटिव्ह होणं म्हणजे तो मुक्त होऊन त्याला दुसरीकडे चाललाय, त्याला दुसऱ्या एनर्जीने तो दुसरीकडे चाललाय. ग्रॅव्हिटीतनं केव्हाच मुक्त झाला. आता हा ग्रॅव्हिटीतनं मुक्त झाला नाही ना, इट्स मुव्हिंग अराउंड, बांधलं गेलेलं आहे ग्रॅव्हिटीला. त्यामुळे ह्याची टोटल एनर्जी हॅज टू बी निगेटिव्ह. कळतंय? त्यामुळे ई इज ऑलवेज निगेटिव्ह. तिसरा ऑप्शन बरोबर आहे. चौथा म्हणतोय मॅग्निट्यूड ऑफ एल इज कॉन्झर्व्ड बट डायरेक्शन इज चेंजेस कंटिन्युअसली. नाही, एल कॉन्झर्व्ड आहे तिथपर्यंत बरोबर आहे. एल कॉन्झर्व्ड असणार आहे, तुम्हाला सांगितलंय मी, I1 ω1 = I2 ω2. पण त्याची डायरेक्शन चेंज व्हायला नाही पाहिजे. डायरेक्शन कशी असते एलची? असा ओमेगा असेल तर आय ओमेगा ना. एलची डायरेक्शन काय असते? आय तरी स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे एलची डायरेक्शन तीच जी ओमेगाची डायरेक्शन. ओमेगाची डायरेक्शन राईट हँड थंब रूलनी बघा, असा जर फिरतोय हा, ऑर्बिट करतोय, तर तुमचे फिंगर कर्व करा, थंब विल शो डायरेक्शन ऑफ ओमेगा. वरती येते ओमेगा. ओमेगा वरती जर येते तर एल पण वरती येतोय, म्हणजे एल, आणि तो असाच फिरतोय ना, असोडी असा अर्धा असा गेला आणि परत असा आला, असं कुठे जाय, असंच गोल चालू आहे याचं फिरणं. त्यामुळे ह्याचा कधी पण असाच असणार आहे ओमेगा, ह्याचा एल पण असाच असणार आहे. कळत आहे? त्यामुळे अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व असणार आहे, पण त्याची डायरेक्शन ती पण फिक्स असणार आहे, ती चेंज होणार नाही. कळतंय का? ओके, त्यामुळे चौथा ऑप्शन म्हणून चुकीचा आहे. ठीक आहे, तिसरा आन्सर याचा. हे झालं 22. त्यानंतरचा प्रॉब्लेम आहे 39. ओके, 28वा प्रॉब्लेम पण डाऊट होता. 28 डाऊट चांगला आहे, कारण त्याच्यामुळे मला तुम्हाला थोडंसं एलिप्सचं जॉमेट्री शिकवावं लागेल, एलिप्सची, विच आय विल टेक इट. तर आता मी ह्याच्यात या डाऊटमध्ये तो घेत नाही. 28th प्रॉब्लेम आय विल मेक अ सेपरेट व्हिडिओ फॉर 28th. 39 कुठे गेला? ओके, इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स वर प्रपोर्शनल टू 1/r अँड नॉट ॲज 1/r². बघा, रिअल लाईफमध्ये काय असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल असं असतो ना. पण त्यांचं म्हणणं जर असं नसतं, जर हे असं असायच्या ऐवजी इफ एफ वुड बी प्रपोर्शनल टू आर असंच असतं, r² च्या ऐवजी आर असतं. ओके, अच्छा, कॅपिटल आर म्हटलं, मी स्मॉल आर म्हणतो, इट्स ओके. वेअर आर इज सेपरेशन बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स. बर, देन द पार्टिकल इन अ सर्क्युलर ऑर्बिट अंडर सच फोर्स वुड हॅव इट्स स्पीड, ऑर्बिटल स्पीड प्रपोर्शनल टू. मला एक सांगा, कुठलाही मासला ऑर्बिट, एखादा दुसरा मास ऑर्बिट जेव्हा करतोय व्ही, तेव्हा काय होतं? ह्याचा हा फोर्स ऑफ अट्रॅक्शनच असतो इक्वल टू सेंट्रिफ्युगल फोर्स ना, म्हणजे mv²/r ना. येस ऑर नो? ह्याचा डिस्टन्स स्मॉल आर, इथं तुम्ही कॅपिटल आर म्हणलंय, पण मी स्मॉल आर घेतोय, इट्स ओके. तर त्यात परत काही मिस्टेक, ह्यात काही करेक्शन कशाला करायची उगाचच. ओके, असं व्हायला पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे? दिस फोर्स शुड बी इक्वल टू mv²/r ना, म्हणजे v शुड बी प्रपोर्शनल टू एफ टाइम्स आर चा रूट. असं करू का मी ह्याला? कारण मास कॉन्स्टंट आहे, असं लिहू. आणि पण मला हे माहिती आहे की एफ इज प्रपोर्शनल टू 1/r, म्हणजे v इज प्रपोर्शनल टू 1/, काय येतं हे, एफ 1/r आहे ना, इंटू आर, म्हणजे v काय झाला? √1 कॉन्स्टंट, म्हणजे v बिकम्स कॉन्स्टंट. बघा, म्हणजे आर प्रपोर्शनल टू व्ही प्रपोर्शनल टू काय झालं? r⁻⁴ ना. हा 1 आहे ना, लक्षात घ्या. 1 म्हणजे काय? r⁻⁴ म्हणता येईल ना मला 1 या ऑप्शन मध्ये. कळतंय? म्हणून सेकंड ऑप्शन. 40. सपोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्हेरीज इन्व्हर्सली एज द nth पॉवर ऑफ डिस्टन्स. सिमिलर प्रॉब्लेम आहे. समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज प्रपोर्शनल टू nth पॉवर ऑफ डिस्टन्स, असं जर असतं, then the time period of the planet in the circular orbit of r
मुव्हिंग अराउंड द सन विल बी. लक्षात घ्या, तुम्हाला हे कन्सेप्ट लावा. ह्यात थोडा तरी चेंज केलेला आहे. आपण तीच कन्सेप्ट जी शिकलेली तीच लावायची. काय वेगळं करायचंय मला सांगा. मी टाइम पिरियड कसा काढला होता. आता या केसमध्ये वरचंच हे वापरतो. ऑर्बिटल स्पीडचं हा असा आहे ना. बरं आता मी काय करतो, एम व्ही स्क्वेअर बाय आयच्या ऐवजी एम आर ओमेगा स्क्वेअर वापरू का मी. कारण ओमेगावर ना टाइम पिरियड काढणं सोपं असतं ना, म्हणून म्हणतो मी. म्हणून आय राईट एफ इज इक्वल टू एम आर. ओमेगा काय आहे 4 पाय स्क्वेअर बाय टी स्क्वेअर असं म्हणू का मी ह्याला. ओके, म्हणजे काय लिहिता येईल मला, टाइम पिरियडचं जर रिलेशन विचारलं ना, म्हणजे टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर बाय एफ चा रूट असं लिहू का मी हे. अच्छा, आणि एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर बाय एन ना, म्हणजे इथं ठेवलं तर काय झालं, इथं एफ ची व्हॅल्यू ठेवली तर आर एस टू एन वर जातं ना. आर एस टू एन ही टर्म वर जाते ना, म्हणजे काय येतं टी प्रोपोर्शनल टू अंडर रूट आर एस टू एन असं येईल ना. म्हणजे टी प्रोपोर्शनल टू रूट काय लिहिता येईल आर रेस टू एन प्लस 1, आणि हे अंडर रूट असल्यामुळे काय लिहिता येईल प्रोपोर्शनल टू टी प्रोपोर्शनल टू आर रेस टू एन प्लस 1 बाय 2. कळतंय, इथं कॅल्क्युलेशन मिस्टेक आहे, इग्नोर करा. ठीक आहे, कळतंय कसं केलं. ओके.